आपल्या कॅरेक्टरला कोणतरी रिप्लेस करतंय हे बर्डन खूप वेगळं आहे. हे 1-2 महिने ना खूप त्रास झाला त्याचा, की मला हे नाही जमत आहे. मी रडायचे. प्रोमो पण शूट केला पण तो वर्क नाही झाला आणि आय वॉज रिप्लेस. असंही ठरवलं होतं की मला पार्ट टाईम आई नाही व्हायचं आहे, मला फुल टाईम आई व्हायचं आहे. आय यूज टू रिग्रेट की मी काय एवढं लवकर लग्न केलं. विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. संतूर मॉम दिसतीये. थँक्यू सो मच. थँक्यू. क्या राज आहे. कान्हा आता झालाय 4-4.5 महिन्यांचा. काय म्हणजे कसं काय एवढं मेंटेन केलंस इतक्या कमी महिन्यात स्वतःला? नाही, मी खरं तर काहीच एक्स्ट्रा एफर्ट्स घेतलेले नाही आहेत. आणि माझं बाळ खूप गुणी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण तो मला इतकं ऑन माय टोज ठेवतो की मला सारखं काही ना काहीतरी त्याच्या मागे मागे करत राहावं लागतं. त्याच्यामुळे आपोआप व्यायाम सुद्धा होतो आणि फिट राहणं सुद्धा होतं. आणि थोडंसं मी म्हणेन की आय एम लकी की मला फार म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेला किंवा नंतर असं पोस्टपार्टमचं असं वजन वाढलंय खूप, असं काही झालं नाही. टचवूड. सो आपोआप झालं ते मेंटेन. आणि हिअर इज संतूर मॉम. एक्झॅक्टली. पण कान्हा कसा तुला ट्रीट करतोय? अरे बापरे, म्हणजे मस्तीखोर बाळ आहे, मस्तीखोर आहे. म्हणजे मे बी दिस इज टू अर्ली टू जज, पण स्टील 4.5 महिन्यात सुद्धा आता म्हणजे जेवढं मी बाकीच्या माझ्या बहिणीला मुलगा आहे, सो ते जे मी बघितलं त्याच्यापेक्षा हा जरा जास्तच मस्ती. आणि नाव पण मी तसंच ठेवलं ना, कान्हा. सो आय कॅनॉट एक्सपेक्ट हिम की तो शांत बसेल. पण आहे, तो मस्ती करतो आता. आणि त्याला सतत आमच्याकडे खूप माणसं असल्यामुळे त्याला सतत बोललेलं हवं असतं. आणि असं ठेवलंय आणि आपण गप्पा मारतोय असं नाही, ही नीड्स आय कॉन्टॅक्ट. त्यामुळे तुला असं समोर बसून त्याशी बोलायला लागतं. आणि कुंजिका, ही जी जनरेशन आहे ना, आपण जर सपोज इंस्टाग्रामचा उल्लेख केला इथे, तर ना मुलांची नावं आता हा चर्चेचा विषय आहे इंस्टाग्रामवर. अत्यंत काय धूम्रध्वजेश वगैरे वगैरे अशी खूप काय काय नावं आपण बघतो इंस्टाग्रामवर. पण या सगळ्यामध्ये ना तू खूप ट्रेडिशनल आणि कल्चरली रूटेड नाव ठेवलंस तुझ्या मुलाचं, कान्हा. येस. काय रिझन आहे? मुळात सगळ्यांना, मला स्वतःला आणि माझ्या बाळाला ते नाव घेणं खूप सोपं झालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ना, मी स्वतः किंवा माझी फॅमिली, आईकडची पण आणि इथली पण, आम्ही खूप ट्रेडिशनली खूपच असे बेसिक ह्याच्यामध्ये आहोत. आणि आमचे थॉट प्रोसेस किंवा हे सगळं खूप म्हणजे देवाधर्माचं असं, देवाधर्माचं पण नाही म्हणता येणार, पण ट्रेडिशनल आहे. म्हणजे मला स्वतःला खूप आवडतं तसं. त्यामुळे मला असं सोपं नाव आणि म्हणजे ते नाव घेतल्यावरती डोळ्यासमोर एक हासरा, गोड गोंडस चेहरा येतो ना, तसं मला हवं होतं. अर्थात आता असं काही वेळेला असं वाटतं की 40-50 वर्षांच्या झाल्यावरती सुद्धा आपण कान्हा म्हटल्यावरती गोड गोंडस वाटेल का तो. पण म्हणजे तोपर्यंत ते इतकं अनवळणी झालं असेल की त्याचा काही फार फरक पडणार नाही. म्हणून मला डोळे मिटल्यावरती माझं बाळ कसं असेल तर कृष्णासारखं, कान्हा. म्हणून मी बरं कृष्ण ठेवायचं, श्रीकृष्ण ठेवायचं नाही. मला कान्हाकडे ते छोटं आहे, पटकन हे तर. आणि कृष्णामध्ये आणि कान्हा म्हणण्यामध्ये, कृष्ण म्हटल्यावरती तुझा थोडासा मोठ्या वयाने आणि असं डोळ्यासमोर आपल्याला येतं. कान्हा म्हटल्यावरती छोटंसं गोड बाळ असं येतं. म्हणून मला कान्हा नाव ठेवायचं होतं. वाव. कारण ना, जेव्हा तू त्याचं नाव ठेवलं होतंस, मी म्हटलं की अरे वा, सुंदर नाव आहे. पण आता जे काही कॉम्पिटिशन आहे नावं ठेवण्यात, त्याच्यात हे कुठेच फिट बसणार नाहीये. तर कान्हा मोठा झाल्यावर असं नको म्हणायला की हे का माझं नाव ठेवलंय. नाही, उलट मला असं म्हणजे मला हा विचार होता की मोठं झाल्यावरती त्याला हे वाटलं पाहिजे, वाव, माझ्या आईबाबांनी मला, म्हणजे त्यावेळेला हे युनिक असेल असं मला वाटतं की त्या सगळ्या किऑसमध्ये हे सोपं आणि छोटं नाव असेल. सो ही विल बी हॅपी. आणि तो आय होप की तो आम्हाला चांगलंच मिळेल की थँक्यू, आईबाबांनी चांगलं नाव ठेवलं. क्या बात आहे. कुंजिका, पण मी जरा कान्हाच्या जन्मा आधीची गोष्ट तुला विचारीन. खरं तर तुझी मालिका सुरू होती शुभविवाह, आणि तुझ्या प्रेग्नन्सीची न्यूज केम ॲज अ सरप्राईज की शुभविवाह फार छान चालणारी सिरियल होती ती, आणि त्याच्यात तुझं कॅरेक्टर हे प्रचंडच व्हायरल कॅरेक्टर होतं. आणि अशात ही न्यूज बाहेर आली, तर आय नो की तुझ्यासाठी सुद्धा हे खूप सरप्रायझिंग असेल की आपली ही मालिका सुरू आणि आता आपल्याला ती सोडावी लागणार आहे. मला सांग, ती जी जर्नी होती तुझ्या प्रेग्नन्सीची, वॉज इट डिफिकल्ट? तू एन्जॉय केली असेल अर्थात, कारण एवढी माणसं आहेत आजूबाजूला, किंवा लग्नाच्या 10 वर्षांनंतर तू विचार केलास प्रेग्नन्सीचा. टेल मी, कशी होती ती जर्नी?
खूप स्पेशल होती. म्हणजे ऑफकोर्स इट वॉज अ सरप्राईज, बट इट वॉज अ स्वीट सरप्राईज फॉर मी. आणि म्हणजे मी एक माझ्या डोक्यामध्ये होतं किंवा एक असं ठरवलं होतं की मला जेव्हा हा चान्स घ्यायचा आहे किंवा वेन आय वॉन्ट टू बी अ मदर, त्यावेळेला अशी वेळ असली पाहिजे की मला पूर्णपणे माझ्या बाळासाठी वेळ देता आला पाहिजे. ओके. आणि त्या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये मला त्या बाळासाठी सगळं करता आलं पाहिजे. सो मी वेळ घेतला 10 वर्ष, कारण माझं लग्नही लवकर झालं. Yes, असं नाहीये yes. की 10 वर्ष झाली, पण लग्न लवकर झालं असल्यामुळे मी व्यवस्थित मला हवा तसा वेळ घेतला. करेक्ट. आणि मला कुठेतरी वाटतं की आता सध्या परत मे बी तो ट्रेंड आलाय की लवकर मूल झालेलं चांगलं किंवा काय. करेक्ट. फॉर दॅट आय वॉज लेट, की लवकर मूल व्हावं ह्याच्यासाठी मी तशी लेट होते. पण मला आय वॉन्ट मोर ऑफ फॅमिली. मी खूप फॅमिली पर्सन आहे, त्यामुळे मी डोक्यात होतंच की आता आय वॉन्ट टू गो फॉर इट, हे माझ्या मनात डोक्यात होतंच. आणि इट हॅपन्ड. ऑफकोर्स कामातनं ब्रेक घेणं हा एक मोठा डिसिजन होता, कारण जवळजवळ 2.5 वर्ष तो शो मी करत Correct, होते. correct. म्हणजे मी 850 एपिसोड त्या शोचे केले. आणि मधनंच एक्झिट घेणं किंवा आपल्या कॅरेक्टरला कोणतरी रिप्लेस करतंय, हे बर्डन खूप वेगळं आहे. आणि पण म्हणजे प्रत्येक वेळेला असं होतं की हे मी चांगल्या रिझनसाठी करतेय. सो ते थोडंसं मला तिथे दुःख नाही फार झालं, पण ऑफकोर्स म्हणतात ना की एक गोष्ट सुटली तर दुसरी गोष्ट चा आनंद तसा घेता येतो. सो मी माझं मोटिव्ह क्लिअर असल्यामुळे मला दुःख नाही झालं, त्रास नाही झाला. पण काम आपलं थांबणार आहे आता. आणि थोडीशी मी मेंटल प्रिपरेशन आधीपासून केलेलं होतं की मला फॅमिली जर का हवी असेल तर आय शुड नॉट बी टू लेट फॉर इट. सो दॅट वॉज द टाइम. आणि मेंटल प्रिपरेशन असल्यामुळे मी खूप स्मूथली त्या फेजमधनं एक्झिट घेऊन ह्या फेजमध्ये एंट्री घेतली. तेव्हा तू किती महिन्यापर्यंत काम केलंस? 6 महिने मी केलं काम. 6 महिन्यापर्यंत. सो ना कॉर्पोरेटच्या बाबतीमध्ये कसं आहे माहितीये का, की तुम्ही जेव्हा प्रेग्नन्सी लीव्हवर जाता तेव्हा तुम्हाला एक 6 महिने मॅटर्निटी लीव्ह असते आणि तुमचे पैसे चालू असतात, म्हणजे पगार चालू असतो. बट अभिनयाच्या क्षेत्रामध्ये असं नाहीये, काम थांबलं की पैसे थांबतात, राईट? आणि आपण किती नाही म्हटलं तरी पैसा महत्वाचा आहे, इतके खर्च असतात. किंवा प्रेग्नन्सी नंतर परत कधी काम येईल याची शाश्वती नसते. आणि कुंजिका, या सगळ्या गोष्टीचं सुद्धा प्रिपरेशन करावं लागतं एका अभिनेत्रीला प्रेग्नन्सीसाठी ब्रेक घेताना. कदाचित कमेंटमध्ये असं येईल की हे खूप ग्लोरिफाय केलं जातंय, बट आय वॉन्ट टू नो युअर साईड की खरंच हे सगळं प्रिपरेशन करावं लागतं या अभिनेत्रीला, किंवा तिच्यासाठी हा प्रेग्नन्सी फेज कसा असतो नेमका? नक्कीच. म्हणजे मला माहित नाही हे ग्लोरिफाय केल्या म्हणजे नाहीच आहे ग्लोरिफिकेशन ह्याच्यामध्ये काहीच. कारण खरंच खूप. आणि काय आहे, एक एक्स अमाऊंट आपल्याला दर महिना येतीये, ह्याचं जे म्हणजे ती एक सिक्युरिटी आहे ती झपकन निघून जाते. आणि अशा वेळेला जाते ज्या वेळेला सगळ्यात जास्त त्याची गरज असते. कारण म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पण सोनोग्राफीज म्हण किंवा काय म्हण, इट इज नॉट इझी. इट इज ॲब्सोल्युटली नॉट इझी. आणि नंतरचे पण खर्च, म्हणजे डिलिव्हरी नंतर सुरू झाल्यानंतर जे काही ते पण कॉन्स्टंट खर्च असतात. सो म्हणूनच मी का आग्रही होते की मी प्रेग्नंट असताना सुद्धा, आणि मला ऑफकोर्स तशी साथही मिळाली की मला काम करू दिलं त्यांनी, तर मला जास्तीत जास्त शक्य होईल तितकं मला काम करायचं होतं. कारण एक आहे की आपलं सिरियलमध्ये 3 महिन्याचं आपलं क्रेडिट असतं. ते एक प्लस पॉईंट होता. पण ते 3 महिने संपल्यानंतर परत झिरो, काहीच नाही. सो ऑफकोर्स मी जेव्हा मनात आणलं होतं की मला आई व्हायचंय, तेव्हापासूनच मी एक अमाऊंट अशी ठरवून ठेवली होती. आणि इनफॅक्ट मी जेव्हा या क्षेत्रात एंटर केलं त्याच्यानंतर जेव्हा मी मूल होऊ द्यायचं की नाही, द्यायचं की नाही पेक्षा आत्ता होऊ द्यायचं की नाही ह्याच्यामध्ये असल्यापासून माझ्या डोक्यात असं होतं की माझ्याकडे एवढं काहीतरी असलं पाहिजे, तरच मी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकते आणि ती मी निभावू शकते. करेक्ट. सो मी बऱ्याच आधीपासून त्याची तयारी सुरू केलेली होती. आणि त्याच्यामुळे मला ते फार कठीण नाही गेलं. पण आत्ताही त्याचा थोडासा हे जाणवतो की
ती अमाऊंट आपल्याकडे अजून नाही येते. करेक्ट. आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये दुसरी आपण कुठे छोटी मोठी कामं होत राहतात, पण ते जे सिक्युरिटी असते ती नाही आहे. नाही आहेत. त्यामुळे त्याचा थोडासा बसतोय एक हे, पण ऑफकोर्स ते थोडं होईल, इकडे तिकडे करून आपण करतो ते. क्या बात आहे. आणि 2016 मध्ये खरं तर तू जिंकली होतीस मटा श्रावण क्वीन, आणि तू त्यानंतर सुद्धा नोकरी करत होतीस कुंजिका, राईट? बँकेत तू नोकरी करत 4 होतीस वर्ष 4 त्याच्यानंतर. मटा श्रावण क्वीन झाल्यानंतर. Yes. खरं तर ना तेव्हा प्रेशर असतं की माझ्याकडे ऑलरेडी एक चांगला किताब आहे हो. ज्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये येऊ शकते. हम्म. मला सांग, तुला कधी असं वाटलं होतं की आपण जरा श्रावण क्वीन पण होऊया, किंवा म्हणजे या अशा एका क्षेत्रात येऊया की जे इतकं अनस्टेबल आहे आणि बँकेची नोकरी आत्ता हवी हवीशी वाटणारी हो, आहे? खरंय. So तेव्हा तुझ्या डोक्यात काय विचार होते? काय वाटलं तुला या क्षेत्रात यावंसं? दर्शना, खरं सांगू तर मी मटा श्रावण क्वीन पण म्हणजे मी एनरोलच केलं नसतं. मग मी फार हे नव्हते, कारण काय झालं होतं, मी खूप आधीपासून नाटक किंवा कॉलेजमध्ये नाटक केलंय, असं काही माझं नव्हतं बॅकग्राऊंड. तशी बॅकग्राऊंड नव्हती माझी. इंटरेस्ट नक्कीच होता, पण बॅकग्राऊंड तशी नव्हती माझी. पण माझे बाबा खूप हे होते की माझे बाबा, कारण की ते कॉलेजमध्ये असताना त्यांनी डिरेक्शन केलंय, ऍक्टिंग सुद्धा केलेली आहे, पण ऑफकोर्स घरच्या काही गोष्टींमुळे त्यांना ते पुढे कंटिन्यू नाही करता आलं. सो त्यांना नेहमी असं वाटत होतं की म्हणजे मुलींनी तरी करावं, आणि परफॉर्मन्सेस वगैरे हे छोटे मोठे करत होते मी. सो मग त्यांनी मला श्रावण क्वीनसाठी खूप फोर्स केला, नाही तू कर कर, करून तर बघ, करून तू बघ, असं करून. पण ते झालं, तू म्हणेस तसं प्रेशर होतं त्याच्यानंतर की आता आलाय मुकुट आपल्याकडे, पण तो टिकवायचा कसा. पण अगेन ते कसं असतं ना, ती एक हवा असते, ती हवा गेली की मग परत सगळं शांत होतं आणि परत आपल्याला आपण रियालिटी चेक मिळतो. मी परत बँकेत नॉर्मल नोकरी सगळं सुरू होतं. ऑडिशन्स देत होते, पण अगदी कधीतरी, म्हणजे कारण की नोकरी सांभाळून ऑडिशन्स देणं अवघड होतं मला, पण देत होते मी ऑडिशन्स. पण नथिंग क्लिक्ड, लाईक असं काही खूप ग्रेट क्लिक नाही झालं. त्या दरम्यान एक फिल्म मला करायला मिळाली, पहिलीच फिल्म होती ती, लाला दादा देशमुख. त्यांनी मला असंच इंस्टाग्राम का फेसबुकवरती आमचं बोलणं झालं आणि मग ती फिल्म मिळाली. पण मला असं वाटतं की ती फिल्म आत्ता मला करायला मिळाली असती ना, तर माझं कामाच्या बाबतीत खूप फरक पडला असता. कारण तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं ग, काहीच म्हणजे काहीच माहिती नव्हतं. आणि एवढे दिग्गज कलाकार होते त्याच्यामध्ये, सुबोध भावे, विक्रम काका, सुबोध भावे, म्हणजे सगळेच. मी तेव्हा खूप प्रेशरमध्ये काम केलंय खरं तर. पण त्या फिल्म नंतर पण मी आय वॉज वर्किंग, बँकमध्ये होते मी. बँकमध्ये काम करून, तेव्हा अभ्यास करून, परीक्षा देऊन प्रमोशन घेतलं त्याच्यानंतर सुद्धा. म्हणजे ते माझं कन्फर्म होतं नाही की आपल्याला हे करायचं, इकडे पण आपण प्रमोशन घेऊन मी डेप्युटी मॅनेजर झाले. त्याच्यानंतरही मी कदाचित पुढे अजून एक्झाम्स देऊन पुढे गेले असते. पण मग 2020 साली लॉकडाऊनच्या आधी स्वामिनीसाठी जेव्हा फोन आला ना, तेव्हा आय कुडंट रेजिस्ट. कारण मी म्हटलं तसं ना, मी ट्रेडिशन आणि ह्या गोष्टी मला खूप, पाडव्याचं मोठं हे असल्यामुळे नऊवारी, आणि मुळात त्या काळातलं काम करायला मिळतंय हे काहीतरी म्हणजे माझ्यासाठी खूप फॅसिनेटिंग होतं. आणि स्वामिनी आल्यावरती मग मला रेजिस्ट नाही झालं, आणि घरच्या सपोर्टमुळे मग त्यांनी मला सांगितलं की चल करून बघूया, आपण हे करूया, तू कर. असं करून करून मग मी क्विट केलं. आणि ना इकडे म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये फुल फ्लेज काम करणं आत्ता कदाचित अनुभवांनंतर रुळायला होतं, पण सुरुवातीला भीती असते. एक तर वर्किंग आवर्स, बँक म्हणजे तुमचं लंच टाइम पण फिक्स असतात, राईट? आणि इकडे तसं काहीच नाहीये. म्हणजे मला सांग, सुरुवातीचे दिवस जरा चाचपडणारे होते तुझ्यासाठी? जरा नाही, लग्न झालं होतं ना तुझं? हो, लग्न झालेलं होतं माझं. आणि मला घरच्यांचं एवढं हे वाटतं ना, कारण काय, मी जर आधीपासनं ह्या क्षेत्रात असते तर माझ्या घरच्यांना ती ऍक्सेप्टन्स तो होता की हिला उशीर होणार आहे, कदाचित ती घरी येऊ शकणार नाहीये, 12-13 तास ती काम करणार आहे, परत ट्रॅव्हलिंग करणार आहे, हा ऍक्सेप्टन्स आधीपासून असता. पण बँकेतला जॉब होता, मी 7:30-8 पर्यंत घरी यायचे, सॅटर्डे संडे सुट्टी असायची, बँक हॉलिडेज असायचे, हे सगळं काहीच नाही ना ग. सो आणि मला स्वतःला हे सिंक व्हायला खूप वेळ लागला की एवढा वेळ आपल्याला काम करायचंय. बरंच पहिली मालिका स्वामिनी, ज्याच्यामध्ये एवढं नऊवार साडी, दागिने, मला भरपूर आंबाडा,
हे सगळं रोज घेऊन तसं ready रोज व्हायचंय. रोज हां. तसं रेडी व्हायचंय. बरं असं काही नाही की सॅटर्डे संडे फिक्स सुट्टी आहे किंवा काय, ते मशीन चालूच हो, असतं हो, हो. ह्याच्यामध्ये. सो मला आणि प्लस नवीन असल्यामुळे कामाचं प्रेशर, करेक्ट. भाषा वेगळी होती तिथे. तर ते आणि मुळात पहिलंच मला काम नेगेटिव्ह कॅरेक्टर मिळालं असल्यामुळे मला ती भीती खूप होती की नेगेटिव्ह आपण कितपत छान करू शकू. कारण आपण कधीच, म्हणजे मी नेहमी हेच म्हणते की आपण रोजच्या आयुष्यात असं नाही वागत की हा आता तुला मी एवढं असं नाही आपण करू शकत ना. आणि तिथे जाऊन आपल्याला तेच करायचंय. सो मला पहिले 1-2 महिने ना खूप त्रास झाला त्याचा, की मला हे नाही जमत आहे. मी रडायचे. मी तिथे पण माझ्या म्हणजे आर्टिस्ट किंवा कोण डिरेक्टर्स आणि ह्यांच्याशी मी खूप बोलायचं की मला हे नाही जमत आहे, माझ्याने नाही होत आहे. नंतर त्रास होतो त्याचा की आपण सतत असाच विचार करतोय, निगेटिव्ह विचार करतोय. पण मग नंतर लॉकडाऊन आलं. ओके. मग परत 3 महिने काहीच नाही. मग तेव्हा असं वाटलं यार आता बँकेत असते तर निदान माझं काम सुरू असतं. आणि मग लॉकडाऊनच्या वेळेला परत मी मग माझेच एपिसोड्स परत पाहिले. मग त्याच्यामध्ये मी अजून काय वेगळं करू शकते किंवा त्याच्यातनं आपण काय शिकू शकतो. ऐश्वर्याताई होती त्याच्यामुळे ऐश्वर्याताईचं काम बघून बघून प्रत्यक्ष तर बघत होतेच, पण मग नंतर तिचे आधीचे एपिसोड्स बघितले. सो असं बघून थोडंसं इम्प्रूव्हमेंटची मला ते एक माझ्यासाठी लॉकडाऊन खूप चांगलं ठरलं, कारण की मला तो वेळ मिळाला माझ्यावरती काम करण्यासाठी. बँकेतची नोकरी सोडणं तुला सपोर्ट केला घरच्यांनी या गोष्टीसाठी, किंवा तुझं मन लगेच तयार झालं, लाईक यू सेड की तू डेप्युटी मॅनेजर पर्यंत गेली होतीस, तर म्हणजे खूप फिक्स्ड इन्कम म्हणूया आणि मुळात जॉब सिक्युरिटी, राईट? तुला सपोर्ट होता घरच्यांचा या गोष्टी? माझी आई फार हे नव्हती, ती नाहीच म्हणत होती की नको, कारण एकदा आधी कसं होतं की करून बघूया, नाहीतर परत, आणि म्हणजे मला असं वाटतं की मला परत जॉब मध्ये हे व्हायला फार कष्ट लागले नसते, कारण तिथे पण आय वॉज डुईंग वेल. सो मला परत बँकेत येता आलं असतं. पण आईचं मत नाहीच होतं. पण ऑफकोर्स निखिलनी मला खूप सपोर्ट केला. निखिलचं असं होतं की तुला करायचं आहे ना, करून बघ, की तुला यू ट्राय युअर स्टार्स, यू ट्राय युअर. आणि तो बघत, आणि मी फार विचार नव्हता केला, कारण मला करायचंच होतं ना, मला इंटरेस्ट होताच, आणि असा शो आल्यावरती सोडणं तर शक्यच नव्हतं. सो निखिलनी खूप सपोर्ट केला. निखिलनी माझ्या आईला समजवलं, त्यांनी तिला सांगितलं की नाही तर ती करेल ना, इथे परत येईल ना, जे त्यालाही माहिती होतं की परत काही देर इज नो वे बॅक, रिटर्न नाही तिथून, एकदा गेल्यावर सवय लागते प्रत्येक गोष्टीची. आणि तो शो सुद्धा वर्षभर केल्यानंतर परत आता बँकेत येऊन काम करणं शक्य नव्हतं. त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढला होता, नवीन कामाची खुमखुमी होती की आता नवीन काय करायला मिळतंय. सो ते सगळं पण निखिलनी खूप आईला समजवलं. माझ्या सासूबाई पण ऑफकोर्स तशा त्यावेळेला सपोर्टिव्ह होत्याच त्या. सो निखिलचा मेन सपोर्ट असल्यामुळे मला फार त्रास नाही झाला. आणि ना पहिलीच मालिका आपल्याला स्वामिनी सारखी येते, आणि मग त्याच्यानंतर ना की एकतर ना परफॉर्मन्स प्रेशर असतं की ऐतिहासिक एक मालिका केल्यानंतर आता व्हॉट नेक्स्ट. बरं, पहिल्याच मालिकेमध्ये निगेटिव्ह केल्यानंतर टाईपकास्ट होण्याची सुद्धा भीती असते की पुढे आपल्याला आता निगेटिव्हच मिळणार, आणि ते समहाऊ झालं काही प्रमाणात कुंजिका, राईट? तुला तेव्हा विचार असायचे का की आपली पहिली मालिका झाली, दुसरं काम आपल्याला लगेच मिळेल का थांबावं लागेल, हे सगळे विचार सुरू होते? हो, होतेच, नक्कीच होते. पण जेव्हा मला कळलं ना दर्शना की आपला शो बंद होतोय, तेव्हा मी एक दुसरा शो माझे ऑडिशन देऊन मी क्लिअर झाले होते, आणि म्हणजे लीड करत होते मी दुसरा एक शो. मला ती भीती होती की नेगेटिव्ह टाईपकास्ट होईल, आणि मग नंतर मी आता जेव्हा तो मला लीड मिळाला होता तेव्हा मी अशी खूप रिलॅक्स होते की चला आता मला इमेज चेंज करायला वेळ मिळणार आहे आणि होईल. पण समहाव तो वर्क नाही झाला. म्हणजे मी त्याचे प्रोमो पण शूट केला, पण तो वर्क नाही झाला, आणि आय वॉज रिप्लेस्ड, म्हणजे अनइन्फॉर्म्ड रिप्लेसमेंट झाली माझी ती. सो तेव्हा मला खूप त्रास झाला, खूपच त्रास झाला. आणि मग त्याच्यानंतर मी खूप वेळ घेतला की नाही मला लीडच करायचं आहे, लीड किंवा पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायचं आहे, पण समहाव ते नव्हतं वर्क होत. आणि मला असं वाटलं की मला खूप वेळ नाही घालवायचा, कारण ऑलरेडी मी आय एम लेट. मी इंडस्ट्रीमध्ये खूप लेट आले, म्हणजे वयाच्या 28व्या वर्षी वगैरे मी पहिला शो केला, 27-28 वर्षांची होते मी.
तर त्याच्यानंतर अजून मी 1-2 वर्ष की नाही आता मला लीड करायचं म्हणून मी थांबून राहीन ते शक्य नव्हतं. कारण कितीही म्हटलं तरी मुलींचं एज दिसतं Yeah. स्क्रीन वरती दिसतंच किती आपण आणि ऑल्सो कॉम्पिटिशन किंवा सोशल मीडिया डे बाय डे इतका ग्रो होतोय खूप. की आपल्याकडे रोज नवीन टॅलेंट येतं असं म्हणणंही हो चूक हो नाहीये. हो नवीन टॅलेंट आहेत, कंटेंट क्रिएटर्स Yeah. खूप आहेत आपल्याकडे. सो Yeah. तेही ऍक्टिंग कडे म्हणजे त्यांची मेहनत त्यांच्याकडे सो ते करतात आणि ते त्यांच्यामुळे मिळवतात. पण हे सगळं असताना मग मला थांबणं शक्य नव्हतं. मग मला असं झालं की आत्ता जे मिळतंय ते घ्यायचं आणि करायचं. आणि म्हणून मग मी नंतर चंद्र साक्षीला केली मालिका. त्याच्यानंतर पुन्हा लॉकडाऊन आणि मग नंतर मग मला जो शो ती परत आली होता. सो त्याच्यामुळे आणि त्या शो मध्ये सगळे एकाच वयाचे असल्यामुळे आणि त्यातल्या बऱ्यापैकी काही जणांनी ना नाटक आणि हे केलेलं असल्यामुळे त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळालं मला. सो ते एक थोडं पॉझिटिव्ह ठरलं माझ्यासाठी ती मालिका. ओके. आणि खरंच म्हणजे ना जेव्हा आजूबाजूला सगळे काम करत असतात तेव्हा आपण थांबणं खरं तर खूप कठीण असतं है ना? हो म्हणजे सतत आपल्याला दिसतंय की दिसतंय. म्हणजे आता हा नवीन शो सुरू आहे, तो नवीन शो सुरू, नवीन प्रोमो आल्यावरती असं वाटायचं तेव्हा की यार मिस झालं किंवा काय. आपण ऍटलिस्ट तिकडे त्या वेळेला त्या जागी पोहोचणं खूप महत्वाचं असतं. करेक्ट. पण ते नाही झालं तर मग त्याची खूप म्हणजे असं चुकल्यासारखं होतं खूप आणि त्याचा त्रास होतो. त्यावेळेला मला खूप व्हायचा आणि मी तेव्हा बॅक टू बॅक ऑडिशन्स देत होते. पण आपलं कामच आपल्याला काम मिळवून देतं याच्यावर तुझं बिलीव्ह आहे? 100%. कारण सुरुवातीला मी म्हटलं तसं की मी नाटक केलं नसल्यामुळे मला कामाची फार जाण नव्हती. आणि जसं काम करत गेले तेव्हा मला ना एकदा सुबोध भावे त्यांनी सांगितलं होतं मला की तू सिरियल कर. कारण सिरियलमध्ये ना रोजचा एक्सरसाइज आपला होतो अभिनयाचा. कारण नाटक करता आलं नसल्यामुळे आता परत शिकण्याचं हे म्हणजे कॉलेजमध्ये जे आपण शिकतो त्याचं मला ते खूप आवडलं होतं की कॉलेजमध्ये आपण जेव्हा नाटक करत असतो ना तेव्हा सगळे 0 पासूनच सुरू करत असतात, सेम लेवलला असतात. सो आता परत ते नाही होऊ शकत. आता ऑलरेडी पुढे मागे आहेत तुझ्या लोक. सो ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सिरियलमध्ये कसं होतं रोजचा एक्सरसाइज बरं जे आपण केलंय डिलिव्हर केलंय ते आपल्याला लगेच बघता येतं. त्याच्यामध्ये काय बदल करता येऊ शकतो हे आपल्याला कळतं. सो ते मला वर्क झालं आणि मी तसं मग सुरुवात केली की मग आता मी सिरियल करते तर मग रोज मी एपिसोड माझे बघायचे, माझे सीन्स काढून तेव्हा बघून मग ह्याच्यात काय करू शकतो असं करत करत मी स्वतःला इथपर्यंत आणलंय. आपल्याला ऍक्टिंग येतं हे तुला कधी कळलं? अजूनही अभिनय कशाशी खातात हे तुला कधी कळलं? वा, अभिनय कशाशी खातात. खरं सांगू तर अजूनही मी मला खूप अजून एक्सप्लोअर करायचंय. पण आता हा जो शो झाला शुभविवाह त्याच्यामध्ये कसं 2-2.5 वर्ष 850 एपिसोड्स केल्यावरती कन्सिस्टन्सी असल्यामुळे मला त्याच्यामधले टेक्निकॅलिटीज किंवा विशाखाताईला समोर काम करताना इतके दिवस सतत बघणं. सो ह्या सगळ्यामुळे मला जरा असं वाटायला लागलं की हो ओके आता आपल्याला कॉन्फिडन्स आहे की आपण 4 चांगल्या ऍक्टर्स मध्ये उभे राहू शकतो ह्याचा कॉन्फिडन्स आता आहे. जो मी तुला म्हटलं तसं की तो सिनेमा जर का मला आत्ता मिळाला असता तर मला खूप असं वाटतं की आत्ता काहीतरी तसं करायला मिळायला पाहिजे. सो आय एम वेटिंग फॉर अशी संधी मी शोधते की आता तसं काहीतरी करायला मिळालं तर डेफिनेटली मला तेवढा कॉन्फिडन्स माझ्यात आहे की मी आय कॅन डिलिव्हर 100% मोर दॅन व्हॉट आय हॅव ऑलरेडी. वाव. आणि ना इंडस्ट्रीबद्दल गैरसमज अनेक असतात किंवा दुरून डोंगर साजरे अनेकदा म्हणतात ना तेव्हा कित्येकदा असं होतं की जोपर्यंत आपण जाऊन बघत नाही आपल्याला माहित नाहीये सिच्युएशन तिथली काय. कुंजिका मला सांग तुझा श्रावण क्वीनचा प्रवास त्याच्यानंतर बँक आणि या क्षेत्रात तू काम करायला येईपर्यंत तुझ्या डोक्यात काही इंडस्ट्रीबद्दल गैरसमज होते? हो होते, खूप होते. म्हणजे मला खरं तर वाटलं होतं की सगळं गुडी गुडी असेल, लगेच काम मिळतात. बरं काम मिळाल्यानंतरचं जे कम्फर्ट आहे कारण बँकेत कसं आहे कम्फर्ट होता माझा. मला माहिती होतं की मला काय करायचंय काय येतं हे सगळं मला माहिती होतं. मी सेटल झाले होते त्याच्यामध्ये. पण इंडस्ट्रीमध्ये ना अजूनही तसं नाही. मी कॉन्फिडेंटली म्हणू शकत की मी सेटल झाले. कारण म्हणजे मला कधीच असं हे नाही आला, वाईट अनुभव नाही आला सिनियर ऍक्टर्स म्हणा किंवा काय. पण इतकी वेगळी माणसं असतात आणि प्रत्येक प्रोजेक्टला वेगळी माणसं असतात. सो
आणि ना खूप वेळेला हे दिसून आलं मला की खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात किंवा एक वेगळे व्यक्ती एका प्रोजेक्टला अशी आहे ती नेक्स्ट प्रोजेक्टला वेगळी असू शकते, नक्कीच असू शकते. किंवा हेही खूप होतं की प्रोजेक्ट पुरते छान आपण फ्रेंड्स फॉर एव्हर वगैरे, आणि प्रोजेक्ट संपल्यावरती असं मी नाही तशी येऊ शकत, किंवा मला ते फेक वावर किंवा प्रोजेक्ट पुरतं गळ्यात गळे घालून बसलोय किंवा हे मला नाही होऊ शकत. मला हर्ट होतं ते, आणि मला त्याचा खूप त्रास होतो. कदाचित असं म्हणू शकतेस की मी खूप ओव्हर थिंक करते ह्या बाबतींमध्ये. पण माझे आत्तापर्यंतचे मित्र 20-20 वर्षांपासूनचे मित्रमैत्रिणी आहेत. सो मी कोणाशी मैत्री केली तर मला तशी ठेवायला आवडते, आणि समोरच्याकडनं जर ते तसं नाही झालं तर मी हर्ट होते. आणि मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे, मी बोलून दाखवते, मी रडते, मला त्रास होतो, हे कळतं समोरच्याला. किंवा मला समोरच्याचं एखादं बिहेवियर नाही आवडलं तर मला त्रास झाल्यावरती मी कदाचित बोलणारही नाही त्या व्यक्तीशी. असं होतं, असं झालंय. सो मला तो खूप तो एक अनुभव वाईट आला की थोडासा फेक हे आहे. सगळेच नाही, अनेक लोक खूप छान भेटली अजूनही. म्हणजे पहिलं लाला दादा, सीमाताई, हे अजूनही म्हणजे माझ्या लेकाच्या बारशाला ते आवर्जून सीमाताई आली. मला खूप ऋग्वेदीताई. सो ह्या 5-6 वर्ष झाली आता पहिल्या प्रोजेक्टला सुद्धा ऋग्वेदीताई बरोबर सिरियल करून सुद्धा. पण आहेत त्यांच्याशी छान, ज्यांच्याशी छान मी ठेवले, त्यांनीही ते तसे रिस्पॉन्ड करून ते ठेवले. सो चांगलेही अनुभव आहेत पण वाईट सुद्धा आहेत. येस. आणि मी तुला जेव्हा गिरगावच्या शोभायात्रेमध्ये बघते ना कुंजिका, तू दरवर्षी टॉप टू बॉटम सुंदर तयार झाली असतेस. थँक्यू. म्हणजे आत्ता तू अभिनेत्री झाल्यापासून ते जास्त समोर येत आहे, पण त्या आधी पण तुझं राहणीमान सेमच होतं. त्या शोभायात्रेबद्दल मी स्पेशली बोलतेय. मला सांग, जेव्हापासून तू या इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागलीस तेव्हा फक्त या कॉम्पिटिशनसाठी, कारण कलाकारांच्या तर एअरपोर्ट लुकची सुद्धा चर्चा असते, राईट? सो इकडे टिकण्यासाठी म्हणा किंवा थोड्या या कॉम्पिटिशनची वाईब मॅच करण्यासाठी तू तुझ्या वागण्या, बोलण्यात, दिसण्यात, ड्रेसिंगमध्ये कधी काही बदल केलेस किंवा तुला करावे लागले जस्ट टू फिट इन? नो. नो. आणि मला वाटत नाही तसं मी करायला पाहिजे. कारण मी आत्ता सुद्धा माझ्या 2 व्हीलरवरती स्कार्फ लावून, हेल्मेट घालून, पायजमा पॅन्ट घालून गिरगावात फिरणारी मुलगी आहे. आणि मी तशीच राहीन. म्हणजे मी तेवढ्यासाठी काही बदल करेन किंवा तेवढ्यासाठी मी काहीतरी म्हणजे अटेन्शन सीक करण्यासाठी. कारण काय होतं, बाहेर गेल्यावरती कुठल्याही कलाकाराला वाटतं की आपल्याला म्हणजे समोरच्यानी ओळखलंय तर, किंवा तीच असते दाद असते ती. पण मी लहानपणापासून तिथे फिरली आहे, त्यामुळे मी नाही एक्सपेक्ट करत की त्यांनी मला काहीतरी वेगळी ट्रीटमेंट द्यावी. आणि शोभायात्रेत सुद्धा लकीली पहिल्यापासूनच, आता मी जवळजवळ 18 वर्ष शोभायात्रा मध्ये पार्टिसिपेट करतेय, पहिल्यापासूनच फोटोग्राफर्स आणि हे म्हणजे आनंदाने अगदी समोर येऊन, माझी बहीण आणि मी, आम्ही दोघींचे खूप असे सेंट्रिक असतो तिथे. आणि आता ते ऑफकोर्स वाढलंय कारण ह्याच्यामुळे. पण तेवढ्यासाठी मी नटेन किंवा तेवढ्यासाठी मी काहीतरी वेगळं करेन. तू बघितलं असशील तर मी कधीच अशी ऑफ ट्रॅक किंवा ऑफ बीट कॉम्बिनेशन करून आले किंवा असं नाही केलेलं. मला ते पारंपरिक ठेवलेलं तसंच आवडतं, कारण ती त्यावेळची मजा आहे ना, ती खासियत त्यावेळची ती आहे. सो मी तेवढ्यासाठी काहीतरी बदल करेन असं कधीच नाही होऊ शकत माझ्याकडनं. कधीच नाही. उलट मला खूप लोकांचे असे फीडबॅक्स आलेत की तू सगळ्यांमध्ये इतकी इझिली वावरतेस ना, म्हणून तू जास्त ऍक्सेसिबल वाटतेस आम्हाला. किंवा आम्हाला असं नाही वाटत की खूप काहीतरी सेलिब्रिटी आली आहे आणि असं नाही वाटत. सो म्हणजे आता आमचा जो ढोल पथक आहे त्याची जेव्हा तालीम होते तेव्हा पण मी म्हणजे आता मी ढोल नाही वाजवू शकत किंवा बरीच वर्ष झाली मी ढोल वाजवणं सोडलंय. पण तिथेही गेल्यावरती मला ते रॉ ठेवलेलं जास्त आवडतं, कारण असं असलं पाहिजे की त्यांनी आपल्याशी बोललं पाहिजे, ऍक्सेसिबल असलं पाहिजे, की ना की कोणतरी आहे नको बोलायला, असं मला पण नाही आवडत ते. तू रिजेक्शन फेस केलेस पण कधी? हो, खूप खूप खूप. म्हणजे वर्षभर जवळजवळ मी घरी होते तेव्हा मी खूप ऑडिशन्स दिले. आणि मी म्हटलं तसं एक तर शो माझा
हातचा म्हणजे मी Promo प्रोमो करून करून गेलाय. माझा हम्म. गेलेला आहे. त्यामुळे मी 1 महिना खूप त्रास झाला मला. हम्म, मग मी अशी वाट बघत होते की कधी येतोय प्रोमो ऑन स्क्रीन, कधी मला हम्म. बघायला मिळतोय. आणि अशा वेळेला मला कळलं की आय वॉज रिप्लेस्ड. आणि मग मला बाहेरून कळत होतं की दुसरे आर्टिस्ट त्या कॅरेक्टरसाठी ऑडिशन देत आहेत. तरी मला माहिती नव्हतं आणि स्टील आय वॉज नॉट रेडी टू बिलीव्ह. नाही, असेल काहीतरी किंवा काहीतरी असेल. सो त्याचा त्रास खूप झाला आणि रिजेक्शन्स पण खूप म्हणजे मला पोचती आता मी ओके हे होईलच अशा याच्यामध्ये येऊन नाही झालेली आहेत कामं. सो खूप पण रिझन फाइंड आउट करतेस का आपण हो, रिजेक्ट झालो? definitely. नक्कीच ना. थोडं मला एका वेळेला असं वाटलं होतं ना की कॉन्टॅक्ट तसे Yeah. असायला हवेत. Correct. की आपण आता कसं झालं, आता 5-6 वर्ष झाली मला इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे आता मला प्रोडक्शन हाऊसेस माहिती आहेत, तिथले कास्टिंग कोण करतं, माहिती या. झाले. आधी ते माहिती नव्हते. आणि आधी कसे ज्यांना माहिती होते त्यांना जास्त इझी ॲक्सेस होता त्यांच्याकडे. डेफिनेटली कामात सुद्धा मला खूप बदल करण्याची गरज होती. काही काही वेळेला म्हणजे माझा सुराचा खूप प्रॉब्लेम होता की कधी कधी खोटा सूर लागायचा. सो तो मी हळूहळू ऑडिशन्स देता काही मित्रमैत्रिणींनी ऑडिशन्स बघितल्यावरती सांगितलं की तू हे चुकतंय किंवा ह्याच्यामध्ये अजून ईज आली पाहिजे. हे सगळं जेव्हा कळायला लागल्यावरती मग ऑडिशन्स देण्याची प्रोसेस पण माझी बदलली. मग त्याप्रमाणे किंवा तो विचार करून ऑडिशन शूट करायला लागले. सो अशी दोन्ही ह्या गोष्टी होत्या ज्याच्यावरती मला काम करावं लागलं. सो ते दोन्ही आता झालंय. आणि अनेकदा असं होतं ना की आपण इतकं छान दिसतो यार, तिथं काय रिझन असेल. किंवा मी काही अभिनेत्रींना असं पण बोलताना ऐकलंय की अनेकदा तुमचं छान दिसणं हे कर्स पण ठरू शकतं की तुम्ही फिटच नाही होत कुठल्या भूमिकेमध्ये. हेच सुद्धा हे तर खूप म्हणजे मला आश्चर्य वाटायचं. मला हे आलेत की तू खूप गोरी आहेस, तुझे डोळे म्हणजे घारे नाहीयेत पण ब्राऊन असल्यामुळे ते हेझल, त्याच्यामुळे ना निगेटिव्ह वाटतेस तू. म्हणजे गोरं असणं हे निगेटिव्ह. बरं, मग काही ठिकाणी असं वाटतं की मग सावळ्या मुलींना पण त्रास होतोच की. सावळ्या मुलींना कास्ट नाही केलं जात, गोऱ्या मुलींना सावळं करून कास्ट केलं जातं, हेही हे आहेत ना. बरोबर. पण तू खूप गोरी आहेस, तुझे मला माझे डोळे खूप आवडतात. मला माझे थँक्यू. पण ते नेगेटिव्ह सुद्धा ठरलेले आहेत की माझे डोळे बोलके आहेत. पण मग हाऊ डज इट गो की नेगेटिव्हसाठी माझा चेहरा नेगेटिव्हसाठी जास्त चांगला फिट इन होतो, लीडला नाही जाऊ शकत. पण मग मला म्हणजे घरचे म्हणा किंवा क्लोज फॅमिली किंवा हे ते म्हणतात की नाही, तो चेहरा सोज्वळ आहे. मग सोज्वळ चेहरा असेल तर मग ती निगेटिव्ह कशी दिसू शकते. मला हे कॅल्क्युलेशन नाही कधी समजलं. पण आहे तसं. म्हणजे मी हे खूप गोरी आहे तर मी खूप वेळेला ऐकलेलं आहे. कारण जेव्हा शुभविवाहाचा प्रोमो बघितला होता ना, तर असं होतं की ओ कुंजिका एवढं निगेटिव्ह करणार आहे. अगेन द फेस, की तो जो इनोसन्स आहे किंवा जे क्युटिका तुला नाव पडलंय त्याच्यावरनं हे होऊ शकतं की अरे बापरे हिला निगेटिव्ह विचारतायत. आता रिझन कळलंय मला. म्हणजे आय एम स्टील वेटिंग दर्शना. म्हणजे मी वाट बघतीये की मला असं कुठेतरी करायला मिळालं की लेट मी प्रूव्ह इट ॲटलिस्ट की मला पॉझिटिव्ह किंवा मला जसा माझा चेहरा आणि जसा माझं स्वभाव राहणीमान आहे त्याप्रमाणे मला एखादं काम मिळालं तर मला ते करायला आवडेल. मला तो जो छाप पडलाय तो मला कट करून हे करायचंय. सो आय एम जस्ट वेटिंग की तशी संधी मला कधी मिळतीये. भेटेल लवकरच भेटेल. कारण काय नाही, यू नेव्हर नो की तू कोणाला कधी क्लिक होशील आणि कधी ती भूमिका तुझ्या पदरात पडेल. राईट. आता तू जे आता बोलताना उल्लेख केलास 5 ते 6 वर्ष झाली आहे इंडस्ट्रीमध्ये. खरं तर इकडे ना टिकणं हा चॅलेंज आहे. नो मॅटर वॉट, किती पण अनुभव असू देत, काही असू देत, कन्सिस्टन्सी इज द की सगळे म्हणतात. ते चांगले प्रोजेक्ट्स येणं, ते प्ले करणं आणि सातत्य कामातलं. पण देअर कम्स फ्यू मुवमेंट्स की जिकडे असं वाटतं की आपल्या बाबतीमध्ये काही घडत नाही आहे आणि लेट्स क्विट दिस प्रोफेशन, आपलं बँकच बरं आहे किंवा दुसरं कुठलं प्रोफेशन. मला सांग, तुला एवढ्या वर्षात ही अशी कुठली मुवमेंट कधी आली कुंजिका की तुला वाटलं की नाही यार मी हे क्विट करते, नको मला हे?
नाही नाही. नाही अजिबातच नाही. म्हणजे जेव्हा मी स्वामिनी केलं आणि मला लकीली पहिल्या प्रोजेक्टमध्ये खूप चांगले रिव्ह्यूज आले इंडस्ट्रीमधनं सुद्धा आणि इंडस्ट्रीच्या बाहेरून सुद्धा, म्हणजे फॅन्सकडनं सुद्धा. पहिल्याच कामामध्ये मला फॅन्सनी खूपच म्हणजे गोड चेहऱ्याची विलन किंवा मांजर असं वगैरे जेव्हा आले तर मला त्याच्यामुळे थोडासा हुरूप आला आणि असं वाटलं की नाही, आता आता मागे नाही फिरणार मी. प्रयत्न करीन, शिकेन काहीतरी नवीन, वर्कशॉप्स करीन आणि त्याच्यामधनं मी काहीतरी करून आय कॅन सर्व्हाइव्ह. आणि टू सर्व्हाइव्ह तुझं जसं म्हटलंस तसं की काम करणं सातत्याने खूप गरजेचं आहे आणि तसं मला लकीली आणि नॉट ओन्ली लक, मी मेहनत तशी घेतली, मी खूप ऑडिशन्स दिल्या, सो मला कामं मिळत गेली. म्हणजे असं नाही झालं की मला आता कामच नाही आहे आणि मला फ्रस्ट्रेशनच आलं आहे, असं नाही झालं कधी. मला कामं मिळत, मी मध्ये जो गॅप घेतला होता, मी म्हणजे जवळजवळ वर्षभर गॅप घेतला होता, पण तेव्हासुद्धा मी काही ना काहीतरी एन्डॉर्समेंट्स म्हणून किंवा हे सुरू ठेवलं होतं. आणि तेव्हा थोडंसं काय होतं, इंडस्ट्री पण थोडी हे होती कारण लॉकडाऊन आणि कोविड आणि ते सगळं सुरू होतं. सो मला त्या गॅपचा तितका त्रास नाही झाला कारण सगळंच थोडंसं मंदावलं होतं. पण मला कुठेच असं नाही वाटलं की आता आय नीड टू क्विट दिस, कारण आय लव्ह टू फेस कॅमेरा, आय लव्ह टू एक्सप्लोर. मला काय करता येऊ शकतं नवीन किंवा स्क्रिप्ट आल्यावरती ह्याच्यात, म्हणजे मी आता शुभविवाहामध्ये पण मी खूप डिस्कस करायचे की ह्याच्यामध्ये मी काय करू शकते अजून, किंवा ह्याच्यामध्ये हे वाक्य अजून कसं वेगळं होऊ शकतं. आणि झाल्यानंतर पण मी विचारायचे डिरेक्टरना जाऊन की ठीक होतं का, म्हणजे मला जोपर्यंत ते हे नाही होत ना की बेटरमेंट असं. सो ते असल्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही की आय शुड स्टेप बॅक. क्या बात आहे. आणि ना जेन्युअनली ही पॉझिटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे टू गो ऑन, कारण इतक्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात. कुंजिका मला सांग, या सगळ्यातनं तुला इन्सिक्युरिटीज आहेत कसल्या, अभिनेत्री म्हणून किंवा स्त्री म्हणून, आता आई म्हणून? नाही, अजिबातच नाही. कारण हाच प्रश्न जवळ एक 3-4 वर्षांपूर्वी कदाचित विचारला असता तर मी हो म्हटलं असतं, कारण तेव्हा मला माझ्या कामावरती तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. शिकायचं होतं अजून खूप, अजूनही मला खूप शिकायचं आहे डेफिनेटली. पण 3 वर्षांपूर्वी किंवा 3-4 वर्षांपूर्वी एखाद दुसरं काम केल्यावरती मला तेवढं हे नव्हतं किंवा मला भीती वाटायची की आपण एखाद्या सेटवरती गेलो ऑडिशन द्यायला, लुक टेस्टला, तर इतर आर्टिस्ट असतात, ते ऑलरेडी खूप काम त्यांनी केलेलं असतं. पण आता नाही मला वाटत, कारण आता मला वाटतं की मी प्रयत्न करतेय आणि ते लोकांना आवडत आहेत, इम्प्रूव्हमेंट होती आपल्या कामामध्ये, तर आय शुड बी कॉन्फिडंट वाईल फेसिंग एनिथिंग आणि एनी प्लेस. सो आता मला इन्सिक्युअर नाही वाटत विथ रिस्पेक्ट टू ॲक्टिंग किंवा क्षेत्रामध्ये जाण्यासाठी. ऑफकोर्स मला फिल्म करायची आहे आणि ते जेव्हा मी केली फिल्म तेव्हा मी इन्फंट होते, त्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं. आता मी केल्यावरती मला माहित नाही की मला ते सराउंडिंग किती मी अडॅप्ट करू शकेन, पण मला ते करायचंय. म्हणजे मी नेहमीच असं राहिलं की मला नवीन काहीतरी करायचं, नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायचं माझ्याच बाबतीतलं. सो फिल्म आणि नाटक ह्या 2 गोष्टी मला आता सिरियल लगेच नाही करायची. मला फिल्म आणि नाटक खूप जास्त हे आहे की मला ते एक्सप्लोअर करायचं आहे. आणि आई म्हणून तर म्हणजे इनसिक्युरिटी नाही, पण आता मला ना म्हणजे खूप एक मजेशीर वाटेल हे, पण मी खूप हे झाली आहे की काळजी घेते स्वतःची की नाही, आता माझ्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आता मला काही होऊन चालणार नाही. किंवा आता मध्ये आम्ही निखिल आणि मी कुठेतरी जात होतो तेव्हा असंच गाडीवरती काहीतरी ब्रेक मारला, निखिल हळू. काय एवढं काय, तू घाबरतेस कशाला? नाही निखिल, का नाही घरी आता, असं नाही चालणार आपल्याला. पण मी खूप स्ट्रॉंग आहे तशी इमोशनली, म्हणजे फॅमिलीच्या बाबतीत. पण मी कान्हाच्या बाबतीत खूप, म्हणजे माझ्या सासूबाई म्हणतात की अगं अशी का झाली आहेस तू, घाबरट झाली आहेस. ओव्हर केअरिंग पेक्षा थोडीशी घाबरट झाल्यासारखी वाटते, कारण की नवीन आहे माझ्यासाठी हे सगळं. तर ते थोडंसं मला ते सिंक इन व्हायला थोडा वेळ लागेल, पण आय एम शुअर मी ते पण
करू शकेन. पण ही ऍक्च्युली फेज आहे गुंजिका. हो. कान्हा जसा मोठा होईल कदाचित हा स्वभाव तुझा थोडा कमी होईल. पण मला सांग, इमोशनली आणि मेंटली तू कशी ऍडजस्ट होतीयस या फेज मध्ये आता? आय वुड लव्ह टू नो. इमोशनली मला सुरुवातीला खूप त्रास झाला. कारण पहिला महिना म्हणजे काय, प्रेग्नन्सी नंतर असं म्हणत होते सगळे प्रेग्नन्सीच्या दरम्यान की डिलिव्हरी नंतर होतं सगळं नॉर्मल होईल असं किंवा पण मग डिलिव्हरी झाल्यावरती नवीन चॅलेंजेस यायला लागले. मग हॉस्पिटलमध्ये असताना तरी ठीक होतं, 7 दिवस हॉस्पिटलमध्ये आहे तर ते त्यावेळेला मला फार नाही जाणवलं. पण मग घरी आल्यावरती सगळ्या गोष्टी ॲडजस्ट, म्हणजे देर आर सो मेनी चेंजेस की आपल्याच शरीरात होत असतात. ते 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 स्वतःला रेजिस्टर व्हायलाच खूप वेळ लागतो की हे चेंजेस माझ्या शरीरामध्ये होत आहेत. हॉर्मोनल म्हणा किंवा इतर पण खूप चेंजेस असतात जे डिलिव्हरी नंतर होतात आणि ते सगळं ॲडजस्ट व्हायला खूप वेळ लागत होता. माझी खूप चिडचिड व्हायची आणि ऑफकोर्स निखिलवरतीच चिडचिड होऊ शकते. सो त्या दरम्यान मला खूप त्रास झाला इमोशनली ते सगळं सेटल व्हायला. आणि आत्ता कुठे मी त्याच्यामध्ये सेटल होतीये, म्हणजे कदाचित मी थोडं कामासाठी बाहेर पडायला लागली आहे. सो त्या ह्यानी मी सेटल होतीये. पण माझ्याकडे खूप मोठा पॉझिटिव्ह प्लस पॉईंट हा आहे की माझ्या घरी माणसं खूप आहेत. सो मला त्याची काळजी नाही आहे. त्यामुळे मी लवकर ह्याच्यातनं बाहेर पडते असं वाटतंय मला. अजून ऍडजस्ट व्हायची ती फेज सुरू आहे नक्कीच. कारण अगं प्रत्येक 15-20 दिवसांनंतर काहीतरी वेगळं असतं कानाचं. सो मला पहिल्या दोन महिने तर प्रत्येक 15 दिवसांनी त्याची झोपायची सायकल किंवा त्याची डायजेशनची सायकल अशी चेंज होत राहायची. सो आता कुठे वाटतं की आता मला जमलंय तेव्हा हा काहीतरी वेगळं करायचा. सो ते जरा डिफिकल्ट होतं. पण आत्ता म्हणजे खरं तर प्रेग्नेन्सी नंतर अनेक अभिनेत्रींना शून्यापासून सुरुवात करावी लागली आहे. कारण इंडस्ट्री इव्हॉल्व्ह झाली आहे, मे बी कॉन्टॅक्ट बदललेत, काहींचे ब्रेक मोठे होते त्याच्यामुळे सुद्धा सुरुवात करावी लागली आहे. कुंजिका, तू या सगळ्यासाठी स्वतःला प्रिपेअर केलंयस का? 0पासून सुरुवात करायला लागली तर, किंवा आता पुन्हा एकदा इमिडिएट कामाला रुजू होण्यासाठी तू प्रेप केलंय स्वतःसाठी काही? मेंटली केले. कारण की म्हणजे हे समजायलाच पाहिजे की म्हणजे आज मी नाही तर 100 मुली दुसऱ्या आहेत आणि त्या डेफिनेटली करतायत, त्यांची कन्सिस्टन्सी आहे. सो तिथे मला फिट इन होण्यासाठी मला कष्ट घ्यावे लागणारच आहेत. पण जेव्हा मी हा निर्णय घेतला की मला आई व्हायचं आहे, तेव्हा मी असंही ठरवलं होतं की मला पार्ट टाईम आई नाही व्हायचं आहे, मला फुल टाईम आई व्हायचं आहे. सो मला त्याचं जोपर्यंत तो ॲडजस्ट होत नाही आहे किंवा त्याचे सायकल्स सेटल होत नाही आहेत तोपर्यंत मला फुल फ्लेज काम नाही सुरू करायचं आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की मी 5 वर्ष ब्रेक घेईन तर मग मी आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड होऊन जाणार आहे. सो तसं नाही करायचं आहे मला. पण ॲटलिस्ट पहिलं 1 वर्ष म्हणजे कान्हा 1 वर्षाचं होईपर्यंत तरी मला पूर्ण त्याच्यासाठी वेळ द्यायचा आहे मला आणि मला ते एन्जॉय करायचं आहे त्याच्याबरोबर सगळं. सो पण मीनवाईल आता लकीली आणि फॉर्च्युनेटली आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये आपल्याकडे सोशल मीडिया असल्यामुळे कॉन्टॅक्ट आपण ठेवू शकतो आपल्या ऑडियन्सशी आणि याच्याशी. सो ते मी कंटिन्यू ठेवणारच आहे ते त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, थोडंसं मलाही छान वाटतं की विजिबिलिटी आहे, लोक अजूनही आपल्याला अप्रिशिएट करतायत. सो त्या ह्यानी मी टचमध्ये आहे या सगळ्याशी. पण कामाचं म्हणशील तर वर्षभरानंतर मला सुरू करायचं आहे आणि ते त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागणार आहे त्याच्यासाठी मी मेंटली प्रिपेअर्ड आहे. कारण जसं मी 5 वर्ष पूर्णपणे इंडस्ट्रीमध्ये स्वतःला इव्हॉल्व्ह करण्यासाठी पूर्ण कम्प्लिटली त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेटेड होते, तसं मी आता वर्षभर मला असं वाटतं की म्हणजे कान्हाने मला सांगितलं नव्हतं आई मला जन्म दे म्हणून, मी त्याला आणलंय. सो आय नीड टू बी अटेंटिव्ह टू हिम. वाव, किती मस्त. मला खूप आवडलं तुझं हे उत्तर. आणि तेच एक वाक्य ना, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, ते जेन्युअनली होतं. हो अनेकदा. नक्कीच. आत्ताच मला जाणवलं अगं, म्हणजे मला काही DMs असे सुद्धा आले की एखादी स्टोरी तरी पोस्ट करत जा, एखादा काहीतरी, म्हणजे कौतुक वाटतं की लोकांना इंटरेस्ट आहे तुमच्या आयुष्यात काय चाललंय किंवा तुम्हाला बघण्यामध्ये लोकांना इंटरेस्ट आहे.
पण तेव्हा असं हिट होतं की अरे आपण काहीच करत करत नाही नाही आहोत. आहोत. सो आपल्याला काहीतरी, बरं मी मुळात तशी नाहीये की मी दिवसभराचं माझं रुटीन पोस्ट करेन किंवा Okay. मी अशी खूप हे नाहीये की मला ऍक्टिव्ह राहायला पाहिजे म्हणून मी काहीतरी टाकेन. करेन. मला जर वाटलं जेन्युइनली तरच मी पोस्ट टाकतेस. करते किंवा स्टोरी, काही जे काही असेल ते. पण ते वाटेपर्यंत मी नाही करू शकत. Okay. म्हणजे मला दिसण्यात यायचंय किंवा मला त्या ह्याच्यामध्ये राहायचंय म्हणून मी सतत पोस्ट करते, ते नाही जमत मला. अरे बापरे. ठीक आहे. तू मला मग हे स्ट्रगल बद्दल सांगितलंस म्हणजे काय, पण मला सांग आता की तुझ्या पास्ट लाईफ मधला असा कोणता स्ट्रगल आहे किंवा कोणती ती मुवमेंट आहे की ज्याच्यासाठी तू आत्ता ग्रेटफुल आहेस की ते घडलं म्हणून आज पुढचा ग्राफ बदललाय सगळा? ओ, मला असं वाटतं की लग्न झाल्यावरती मी खूप लहान होते. मी 22 वर्षांची असताना माझं लग्न झालंय हो. आणि मी घरात सगळ्यात लहान होते आणि मला तो ऍक्सेप्टन्स यायला खूप वेळ लागला दर्शना, की माझं लग्न झालंय आता. आणि मी जरी बँकेत असले तरी सुद्धा आय वॉज व्हेरी यंग. 22 वर्ष म्हणजे काहीच नाही ग. म्हणजे आता मी 22 वर्षांच्या मुली बघितल्या तर खूपच केअरफ्री आणि अशा आहेत. सो मी केअरफ्रीच होते. मला लग्नानंतर घरच्यांकडनं काहीच प्रेशर नव्हतं, पण मला ते ऍडजस्ट व्हायला की माझं लग्न झालंय, घरात ऍडजस्ट होणं नाही, लग्न झालंय हे ऍडजस्ट होण्यासाठी मला खूप वेळ लागला. आणि ते जेव्हा मी ऍक्सेप्टपेक्षा ते जेव्हा मी आणलं स्वतःमध्ये की आता आय एम अ मॅरिड वुमन, ते जेव्हा आणल्यानंतर माझ्यासाठी प्रोसेस खूप सोपी झाली, खूपच सोपी झाली. म्हणजे तोपर्यंत मला असं वाटायचं की नाही यार, नाही का माझं लग्न एवढं लवकर झालं किंवा असं व्हायचं कधी कधी. पण मग नंतर जेव्हा ते ऍक्सेप्टन्स आला ना तो, की त्याच्यानंतर मग मला, आणि इट इज नॉट इझी 22व्या वर्षी लग्न करणं आणि दुसऱ्या घरी जाणं. बरं म्हणजे काहीच मॅच्युरिटी अजिबात नाही. म्हणजे आता मी जेव्हा त्याचा विचार करते तेव्हा मी किती बावळट होते मी असा विचार करायला. पण हेच जर का माझं नंतर झालं असतं तर कदाचित मला तो जो अल्लडपणा होता किंवा ते ऍडजस्ट करण्यात जो काय म्हणायचं आता आपण, ऍक्सेप्टन्स करण्यासाठी जो वेळ मी घेतला ना, तो मग मी मिस केला असता. पण त्याच्यातही मजा होती, कारण त्या प्रोसेसमध्ये स्वतःचे इमोशन्स समजून घेण्यासाठी खूप वेळ द्यावा लागला स्वतःसाठी. आणि दॅट वॉज टू यंग फॉर मी की हे सगळ्या गोष्टी मी समजून घेईन. पण त्या समजल्यावरती इट बिकेम व्हेरी इझी फॉर मी. म्हणजे का तू 22व्या वर्षी लग्न केलं आणि त्याच्या 5 वर्ष आधीपासून तू निखिलला डेट करते. म्हणजे तू किती लहान असताना प्रेमात पडले? 17 वर्षाची असताना? 18 वर्षांची होते मी. मग 5 वर्ष आम्ही डेट करतोय असं नव्हतं, पण आम्ही फ्रेंड्स होतो आधीपासून आणि खूपच माझी फॅमिली पण ओळखायची एकमेकांना. मी त्याच्या घरी वगैरे बऱ्याच वेळेला आमचं जाणं येणं होतं. ऑफकोर्स गुढीपाडवामुळेच जास्त होतं, कारण मी तेव्हा खूपच नवीन होते ह्या सगळ्यासाठी. सो मित्र खूप जवळचे होतो आणि म्हणजे मित्रांमध्ये, आणि लहान असल्यामुळे ना ते एक इन्फॅक्च्युएशन म्हण किंवा असं काहीतरी होतं. आणि मग थोडं फ्लर्टिंग असं तसं. सो 5 वर्ष डेटिंग नाही म्हणता येणार, पण सोबत होतो असं म्हणू शकते की वी वर टुगेदर. नॉट आय लव्ह यू वाला डेटिंग, पण वी वर टुगेदर असं. आणि मग आमचा ग्रुप खूप मोठा आहे, तर मग त्या ग्रुपमध्ये चिडवाचिडवी सुरू झाली किंवा लोकांना कळलं की दे आर मोर देन फ्रेंड्स झोन आहे त्यांचा. मग त्या चिडवाचिडवीमधनं कधीच त्यांनी मला प्रपोज वगैरे केलं नाही. कधीच आम्ही एकमेकांना की नाव आय लव्ह यू सोलमेट्स वगैरे काय नाही, अजून नाही झालेलं आमचं तसं. पण मग त्याच्यातनं ते मग जेव्हा एक असतं ना की आपल्याला कळतं की ओके दिस इज द वन, जेव्हा ते कळल्यावरती मग त्यांनी तर डिरेक्टली घरीच सांगून टाकलं होतं. त्याच्या घरच्यांचे सगळे मला ओळखत होतेच. तसंही मी थोडासा वेळ घेतला होता घरी सांगायला, कारण मी खूप लहान होते ग आणि मला जरा भीती होती की कसे आई बाबा रिॲक्ट करतील. पण त्यांनी पण मग एक दिवस आईने निखिलला बोलवून आणि सगळं ओके झालं. आणि निखिलच्या वाढदिवसासाठी तू जी पोस्ट टाकली होती ना, सेज इट ऑल, तू म्हणाली होतीस की 15 वर्ष तुला एक खंबीर साथ आहे आणि जेन्युअनली म्हणजे वयाच्या अशा टप्प्यावर लग्न करणं
जिकडे सगळ्याच गोष्टी नवीन आहेत. हो. म्हणजे एक मोठं व्हायची प्रोसेस असते ना, ती आहे. करिअर नवीन आहे, हो. माणसांचे बदलणारे चेहरे म्हणेन ते सगळं नवीन आहे, किंवा स्वतःला सेट करणं, ते सेटल्ड फिलिंग हो. येणं, अशात तू लग्न केलंस. आणि तेव्हा जनरली ते म्हणतात ना, ग्रो ओल्ड टुगेदर, हो. काइंड ऑफ तसंच आहे तुमचं. आणि हे हो. खरंच खूप इम्पॉर्टंट आहे या क्षेत्राला, की खंबीर साथ असणं, नक्कीच. नाहीतर अशक्य आहेत गोष्टी. नक्कीच खरंच. नक्कीच. म्हणजे कसं आहे ना, मी त्यांच्या घरी सगळ्यांना ओळखत होते, ते मला ओळखत होते. पण आपण जेव्हा 24 तास एखाद्या बरोबर राहतो ना, Yeah. तेव्हा डेफिनेटली काही गोष्टी ऑन ऑफ असतात, होतातच right. त्या. म्हणजे कितीही तुम्ही 5 वर्ष एकत्र आहोत आणि मग आता कम्फर्टेबल झालं आणि लग्न केलं, पण त्यानंतर सुद्धा त्यालाही माझ्या काही Yeah. गोष्टी ऍडजस्ट व्हायला नक्कीच वेळ लागला असेल. आणि तोही काही फार मोठा नव्हता. आमच्यात 5 वर्षांचं अंतर आहे. तो माझ्याहून 5 वर्ष मोठा आहे, पण तरी त्यासाठी तेव्हा सुद्धा तो त्या ह्याच्याप्रमाणे लहान होता ना. सो ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू ऍडजस्ट करणं. आणि तू जसं म्हटलंस तसं ना, की एक रिस्पॉन्सिबल फेज माझ्यासाठी येणं, 22वं वर्ष हे नाहीच आहे रिस्पॉन्सिबल फेज येणं. सो त्यासाठी मला निखिलनी खूप मदत केली. आणि मी जसं त्याची पोस्ट जी मी आणि म्हणजे ना, एक गमतीचा भाग असा, की असं म्हणता येईल की आपण लहानपणापासून जेव्हा आईकडे आपल्या वाढतो, तर आईनी संगोपन आपलं केलेलं असतं. इथे असं म्हणू शकतो की निखिलनी माझं संगोपन नंतरचं केलेलं आहे. आणि आता काही वर्षात असं होईल की मी माझ्या सासरी जास्त राहिली आहे माझ्या आईच्या घरापेक्षा. सो त्या इथला पगडा माझ्यावरती जास्त आहे आईच्या सगळ्या ह्याच्यापेक्षा. पण निखिलनी मला खूप स्ट्रॉंगली धरून ठेवलं ह्या सगळ्यामध्ये. म्हणजे खूप वेळेला असं झालं होतं की म्हणजे आय यूज टू रिग्रेट की मी काय एवढ्या लवकर लग्न केलं, की फ्रीडम हा माझ्यासाठी प्रॉब्लेम नव्हता किंवा काही नव्हतं. पण किती नाही म्हणतं तरी एक ती रिस्पॉन्सिबल फेज येण्यासाठी जे वय असतं त्याच्यासाठी मला एक 4-5 वर्ष होती अजून, पण 26-27 वर्ष आपण म्हणू शकतो. पण त्या दरम्यान निखिलनी मला खूप स्ट्रॉंगली धरून ठेवलं. त्यानंतर मी या क्षेत्रामध्ये जेव्हा एंटर केलं तेव्हा पण त्यांनीच मला खूप सपोर्ट केला. म्हणजे माझी आई स्वतः जेव्हा नाही म्हणत होती तेव्हा त्यांनी मला, म्हणजे आईला समजवलं त्यांनी. सो इट वॉज अ बिग थिंग. आणि आता ऑफकोर्स ही जी नवीन फेज आहे कान्हा, आई बाबा, हो, म्हणजे आता मला ती टोटल लागते जेव्हा निखिल म्हणतो की वी आर अ टीम. आणि इट इज सो इमोशनली किंवा इट इज सो डीप की निखिल, कान्हा, कुंजिका, वी आर अ टीम. इट इज अ डिफरंट फिलिंग. दर्शना, माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला आय वॉज इन पेन्स फॉर 10-12 hours. आणि हा मुलगा न खाता पिता माझ्याबरोबर कॉन्स्टंट माझ्या हॉस्पिटल बेडच्या बाजूला पूर्ण वेळ माझा हात धरून उभा होता. सो ह्या वेळेला जेव्हा आपल्याला आपला पार्टनर जशी साथ देतो ना, इट रिमेन्स डीप इनसाइड. आणि तसं म्हणजे आधीचं तर आहेच त्याचं कॉन्ट्रीब्युशन माझ्या ओव्हरऑल सगळ्या ह्याच्यामध्ये, पण दिस रिमेन्स अँड दिस विल रिमेन फॉर एव्हर. क्या बात आहे. आणि जेन्युअनली आपण स्त्रियांना प्रत्येक फेजमध्ये प्रत्येक इमोशन्सची डील करत असतो. मग ती लग्न आधीची फेज असू देत, लग्नानंतर, प्रेग्नन्सी, पोस्ट प्रेग्नन्सी. आणि ना जेन्युअनली कधी कधी कस लागतो इमोशन्सचा, कारण सगळ्याच गोष्टी सांभाळायच्या असतात. आणि वी आर ब्लेस्ड, कदाचित आपल्याकडे एवढी एनर्जी आहे. यू टेल मी कुंजिका, तू किती मेंटल हेल्थला प्रायोरिटी करतेस या सगळ्यातनं आणि किती लक्ष देतेस? तू मग अशी म्हणालीस की तू स्ट्रॉंग आहेस मेंटली, पण कधीतरी तर कस लागतो, राईट? नक्कीच. तू किती प्रायोरिटाईज करतेस मेंटल हेल्थ तुझी? 100%. कारण मला आत्ता पोस्ट प्रेग्नन्सी आणि पोस्ट डिलिव्हरी हे जाणवलंय की मेंटल हेल्थ किती मॅटर करते. म्हणजे तुझ्या दिसण्यावरती, तुझ्या हेल्थवरती, तुझ्या ओव्हरऑल मूडवरती दिवसभर. म्हणजे आता ह्याच्यानंतर मला असं दिसतंय की मी डिलिव्हरी नंतर मी आईकडे नाही गेले राहायला. मी म्हणजे माझ्या सासरीच आले होते राहायला. पण त्यानंतर सुद्धा मेंटली सॉर्टेड असणं किंवा मेंटली शांत असण्याने खूप गोष्टी सोप्या होतात. आणि हे मला या दरम्यान कळलं. काय होतं ना, खूप म्हणजे चिडचिड होते किंवा खूप ड्रेन आउट होतो. पण ह्या सगळ्यामध्ये जर मेंटली आपण शांत असलो तर म्हणजे कामं इझी होतात, तुझा दिवस खूप छान जातो. मला जेव्हा हे व्हायला लागलं ना, की मी काय होतं ना की ही कामं करायची आहेत, मग त्याचं प्रेशर यायला लागतं. मग तेव्हा मला निखिलनीच अगेन खूप समजवलं की नाही केल्याने काही फरक नाही पडणार आहे.
नाही केली एक दिवस ती कामं तर ओके, दुसऱ्या दिवशी होतील किंवा दुसरं कोणीतरी करेल, पण त्याचं प्रेशर घेऊन आत्ताचं मुवमेंट स्पॉईल करणं इज नॉट राईट. आणि म्हणून मग मी तो कामनेस माझ्यामध्ये अजूनही आणण्याचा प्रयत्न करते, कारण देर इज अ लॉट दॅट इज गोइंग इनसाइड द बॉडी, आणि त्या सगळ्यामध्ये हा पीस मेंटेन करणं इज व्हेरी डिफिकल्ट. आणि ह्या सगळ्यामध्ये अगेन आई, घरच्यांची साथ असणं खूप इम्पॉर्टंट आहे मेंटली. सो आय डेफिनेटली प्रायोरिटाईज इट. आणि मला आत्ता त्याची किंमत कळते. कदाचित आधी कामाच्या धावपळीमध्ये ते नाही व्हायचं, कारण झोप खूप कमी, खूप विचार. मग मी गिरगावातनं ड्राईव्ह करून मडला रोज ट्रॅव्हल केलेलं आहे. सो ह्या सगळ्यामध्ये आणि किती म्हटलं तरी तो पीस नाही मिळायचा, पण आता मला जाणवतं की त्या पीसची किती गरज होती मला. खरंय. आणि ना कुंजिका, जेन्युअनली जेव्हापासून हा एपिसोड सुरू झाला ना, आतापर्यंत मला तुझ्या बोलण्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी जाणवली आणि ती पॉझिटिव्हिटी तुझी पर्सनॅलिटी सुद्धा रिफ्लेक्ट करते. आणि आपण याआधी गप्पा मारल्या आहेत कार्यक्रमाच्या निमित्तानं, तुझ्या मालिकेच्या निमित्तानं, पण तुझी ती गोष्ट आहे ना या शो मधनं आज उलगडली. मला सांग की प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग मुवमेंट असतो की ज्याच्यामुळे खरं तर आयुष्याचं चित्र बदलतं. आजच्या तुझ्या तिची गोष्ट मध्ये मला तुझी PNG स्पेशल शायनिंग मुवमेंट जाणून घ्यायची आहे. कदाचित ती भूमिका असेल किंवा दिवस असेल ज्यामुळे एक टर्न मिळाला आयुष्याला, तर ती कोणती आहे शायनिंग मुवमेंट? Vivaha Collection by PNG Jewelers. स्वामिनी, जेव्हा मी म्हणजे बँक क्विट केली आणि जेव्हा स्वामिनीमध्ये मी सुरू केलं काम करणं, ती माझ्यासाठी खूप म्हणजे टर्निंग मुवमेंट म्हणता येऊ शकते, कारण की माझ्या लाईफमध्ये कम्प्लीट 360 डिग्री शिफ्ट आला. एक डेस्क जॉबवरनं ऑन द टोज सतत मेंटली एका कॅरेक्टरमध्ये असणं आणि ते शिकणं, त्याच्यामध्ये काही अनुभव नसताना ते शिकणं, कन्सिस्टंट राहणं, ह्या सगळ्याच गोष्टी. मला मेकअपचा एम सुद्धा, अजूनही मी म्हणेन की आय एम नॉट अ मेकअप प्रो. मला मेकअपचा एम सुद्धा माहीत नव्हता. तो मी तिथे शिकले, कारण लॉकडाऊनमध्ये स्वतःचा मेकअप स्वतः खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून माझं म्हणजे ते इव्हॉल्व्ह होणं तिथे सुरू झालं. आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप फरक पडला. माझ्या थॉट प्रोसेसमध्ये खूप फरक पडला. म्हणजे काय होतं, मी म्हटलं तसं दरवेळेला वेगळी माणसं भेटतात आणि त्याच्यामुळे एक इनबिल्ट स्ट्रेंथ. आता मी म्हटलं तसं की 3 वर्षांपूर्वी हा प्रश्न असता तर मग मी वीक होते. आता मी नाही समजत, कारण की मी हेच जर का मी एखाद्या, मी म्हणत नाही की डेस्क जॉब असं नाही म्हणत मी, पण एखाद्या ठिकाणी कन्सिस्टंट काम करत असेल तर कदाचित मी ते एक्सप्लोअर करूच शकले नसते कधी. सो आय वुड हॅव मिस्ड आउट ऑन इट. जे मी आता म्हणू शकते की नाही, आय एम हॅपी दॅट मी इतक्या लोकांना भेटते, इतक्या मी ते नव्हते आणि मी त्याच्यामध्ये आता म्हणजे प्रो नाही अजून, पण आय एम डीलिंग विथ इट आणि आय एम हॅपीली डीलिंग विथ इट. सो दॅट वॉज माय शायनिंग मुवमेंट. अगदीच. आणि अशी शाईन करत राहा. आणि काना फार गोड आहे. थँक्यू. तू मला फोटो दाखवलास त्याचा. टेक केअर कुंजिका. Thank थँक्यू सो मच वेळ दिलास तू, आणि ऑल द व्हेरी बेस्ट. तू जो म्हणालीस की कान्हा वर्षाचा होईपर्यंत ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा रुजू, ऑल द व्हेरी बेस्ट त्यासाठी, आणि लवकर परत. थँक्यू सो मच दर्शना. म्हणजे मला तुझ्याबरोबर गप्पा मारायला ऑलवेज, म्हणजे नुसत्या गप्पा मला तुझे अदरवाईज पण इंटरव्ह्यूज बघायला खूप आवडतं. सो इट इज ऑलवेज अ प्लेजर टू टॉक टू यू. मला एक खूप मजा आली टू शेअर एव्हरीथिंग. आणि ऑफकोर्स ही पॉझिटिव्हिटी आपण पास ऑन करत राहू. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.